पुण्यात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि मतचोरीच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। बालगंधर्व चौकामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यात सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जी दोन्ही सरकार आलेले आहेत ते मतदानाची चोरी करून आलेले आहेत। कर्नाटकामध्ये बघितलं असेल राहुल गांधींनी तुमचा पर्दाफाश केला आहे आणि महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा करून हे सरकार आलेलं आहे। त्याचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर आलेले आहेत। हा विद्यार्थ्यांचा आवाज महाराष्ट्र सरकारच्या कानात जाईल आणि त्यांना सत्तेची खुर्ची सोडावी लागेल। तर काँग्रेसच्या याच आंदोलनाचा आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। रस्ता रोको करत या सगळ्या विद्यार्थ्यांनी काहीसं जे आहे ते प्रशासनाला वेठी धरण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। पोलीस देखील या ठिकाणी आहेत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आहे ते प्रयत्न केले जात आहेत। परंतु कदाचित हे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरले तर काही गैरप्रकार होऊ नये म्हणून काळजी जी आहे ती सगळ्या यंत्रणेकडून सध्याच्या घडीला घेतली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। पुण्यातील काँग्रेस भवन पासून जे आहेत ते चालत हे सगळे विद्यार्थी आलेले होते। परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय की आंदोलनाची भूमिका यांनी घेतलेली आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे सगळं आंदोलन केलं जात होतं आणि मोठ्या संख्येने हे विद्यार्थी अचानक बालगंधर्व चौकातील रस्त्यावरती आले। त्यामुळे काहीसा गोंधळ जो आहे तो झालेला पाहायला मिळाला। परंतु सध्या हे सगळे विद्यार्थी अजूनही बालगंधर्व चौकात ठाण मांडून बसलेले आहेत। जोपर्यंत त्याचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचं आंदोलन आम्ही करू, अशा प्रकारची भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।